की लुप्त म्हणजे नाहीशा होतील आणि येशाम पितरही पतंती यांचे पितर लोक सुद्धा पतित होतील। आता यावरूनच आणखी पण लोक म्हणतात की आमचे पित्र नाही घातले तर आजे पंजे ते काय होतील मिडमिड मिडवानी वाट पाहतील, मला नाही दिलं मला नाही दिलं। एवढे लाचार आहेत का होते? नेमकं आहे काय याच्या मागचं रहस्य? हे पितृ जे म्हटलेलं आहे ह्याच्या मागचं रहस्य काय आहे? पुढे गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण सांगणार आहेत की आपले पितृ तृप्त होत नसतात, आपले पितृ तृप्त होत नसतात, मग कोण होतंय तृप्त? तर असं म्हटलेलं आहे पितृणी अंती पितृवृता, पितरांची भक्ती करणारे किंवा पितृ घालणारे किंवा मेल्यानंतर पूजा अर्चा करणारे पुन्हा दरवर्षी पुन्हा पुन्हा हे लोक पितृनियंती म्हणजे पितृदेवतेला प्राप्त होतात, त्यांना पितृदेवता म्हणत असतात। आणि म्हणून हा जो शब्द प्रयोग आहे पितृ किंवा पित्र तो त्या स्वर्गातल्या एका विशिष्ट देवतेला म्हटलेला आहे। पण बऱ्याच जणांना वाटतं आमचेच आजे पंजे तृप्त व्हायले आणि तेच खाली आले। अहो तुमचे आजे पंजे गेले कोणातरी जन्माला, कारण जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्यच, जन्माला आलेला पुन्हा मरतो पुन्हा जन्माला येतो।